जय हिंद. रणजित निकम, चितळी गाव, खटाव तालुका, सातारा जिल्हा यांची निर्घृण हत्या होऊन तसं पाहिलं तर आता 8-10 दिवस झाले आणि आपण सगळे सैनिक परिवार, माजी सैनिक, आजी सैनिक आणि आपल्या भारतीय सैन्यावर मनापासून प्रेम करणारे नागरिक, त्यातल्या त्या सातारा जिल्ह्यातले, या सगळ्यांनीच ठरवलं आहे की आपल्या या मित्राला, या योद्ध्याला, रणजित निकम यांना श्रद्धासुमन अर्पित करायचे. आणि त्यासाठी आपण निघालो आहोत. चितळी या त्यांच्या राहत्या गावी, राहत्या घरापर्यंत सगळ्यांनी जायचं आहे. जास्तीत जास्त लोकांनी अजंठा चौक, हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह, सातारा, रहिमतपूर रोड या ठिकाणी 1 मार्च म्हणजे उद्या सर्वांनी सकाळी 8 वाजता जरूर हजर राहायचे. जे माजी सैनिक आहेत त्यांनी आपला प्रॉपर रिटायर्ड सैनिकाचा ड्रेस, कोट, मेडल्स, कॅप अशा पद्धतीने हजर राहायचं सगळ्यांनी आव्हान केलेलं आहे. आपण आपल्या मित्राला श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी, तसंच त्या कुटुंबियांच्या सोबत आम्ही सतत आहोत हे त्यांना एक दिलासा देण्यासाठी एकत्र जात आहोत. चितळी गावाकडे प्रस्थान करण्याआधी सर्वांनी हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह, अजंठा चौक, रहिमतपूर रोड, सातारा या ठिकाणी जमणं अभिप्रेत आहे. सकाळी 8 वाजता 1 मार्च उद्या. मित्रांनो, एखादा सैनिक ड्युटीवर असताना ज्या क्षणी तो या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये दाखल होतो, ज्या क्षणी तो ही शपथ घेतो की माझ्या रक्ताचा कण अन कण इथून पुढे, जोपर्यंत मी या सर्व्हिसमध्येच काय, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत या देशासाठीच अर्पण करण्याची शपथ घेतो. आणि नुसती ही शपथ नसते, रक्ताच्या थेंबाथेंबात ही शपथ वाहत असते. याचं ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. कदाचित तुम्ही वाचलं असेल, माहिती असेल. इंडियन आर्मीमध्ये तो एक इतिहास आहे. 1968 साली 4 ऑक्टोबर या दिवशी आपली चायना बॉर्डर, सिक्कीमच्या पर्वतरांगांमध्ये आपल्या देशाचं रक्षण करणारा एक सैनिक, 23rd रेजिमेंटचा अविभाज्य भाग असलेले हरभजन सिंग यांना 4 ऑक्टोबर 1968 साली खेचरांना घेऊन जाताना एक अपघात झाला आणि त्यात ते शहीद झाले. परंतु मी ज्या पद्धतीने म्हणतोय की सैनिकाच्या रक्ताच्या थेंबाथेंबात तो मरेपर्यंत हीच प्रतिज्ञा वाहत असते, मग तो रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हीच प्रतिज्ञा तो जगत असतो. आता रणजित निकम यांचा अकाली मृत्यू हा निर्घृण हत्या झाली आहे त्यांच्यावरती एक भ्याड हल्ला झाला, तरीसुद्धा त्यांच्या धमनीतनं वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबात एक सैनिकच होता ना. ज्या पद्धतीने आज हे हरभजन सिंग ज्या रेजिमेंटचा हिस्सा होते, त्या रेजिमेंटच्या आसपास आजही चीनी सैनिक, 1968 साली हरभजन सिंग शहीद झाले तरीही आजही काही चीनी सैनिक दावा करतात की रात्री अपरात्री आम्ही पांढऱ्या घोड्यावरती एका शीख सैनिकाला इथे गस्त घालताना बघतो. या रेजिमेंटच्या क्षेत्राची अजून देखील गेल्यानंतरसुद्धा तो आत्मा हिफाजत करतोय, तो आत्मा आपल्या वतनची रक्षा करतोय. याचाच अर्थ गेल्यानंतरसुद्धा ते कुठेतरी जिवंत असतात आणि जी घेतलेली शपथ आहे ती निभावत असतात. असे कितीतरी हरभजन सिंग शहीद झालेले, कदाचित त्यांच्या मनातली उर्मी ती असतेच. ते कुठे ना कुठे त्यांचा आत्मा या भारत मातेसाठी झटत असतो.
आज या हरभजन सिंग यांच्या रूममध्ये रात्री त्यांचा बिछाना लावला जातो. त्यांची जी झोपायची जागा आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून बेड तयार केला जातो. आणि अक्षरशः आजसुद्धा तो बेड, ती चादर सकाळी उठल्यानंतर जेव्हा तिथले जवान बघतात, जे लोक ही रूम मेंटेन करतात, ते लोक हा बेड तयार करून दरवाजा बंद करून त्यांच्या स्थळी बाहेर जातात. पण सकाळी येऊन बघतात तर त्या रूममधली त्यांनी व्यवस्थित अंतरलेली बेडवरची चादर विस्कटलेली असते. जणू काही एखादी व्यक्ती तिथे रात्री थोडा वेळ आराम करून गेली आहे. तिथे ठेवलेले त्यांचे शूज, मिल्ट्रीचे शूज, बूट, या बुटांनासुद्धा कुठे ना कुठे चिखल आणि माती लागलेली असते. जे बूट स्वच्छ करून ठेवलेले असतात. ह्या घटना घडत आहेत, ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा, पण दीज आर द फॅक्ट्स. चायनाच्या सैनिकांनासुद्धा हे जाणवलेलं आहे कि कोई ना कोई एक शीख सैनिक यहाँ पे गश्त लगाते रहता है. जाने के बाद भी अगर उनकी रूह अपने देश की हिफाजत करती रहती है और इंडियन आर्मी आज भी अगर उनको सैलरी और उनको प्रमोशन और उनके लीव के ऑर्डर्स निकालती है, तो कहीं ना कहीं कुछ न कुछ होगा ना दोस्तों. ऐसे जांबाज सैनिकों को तहे दिल से नमन करते हुए इस प्रवी को बड़ा अभिमान होता है और सारे आवाम को बताने के लिए भी बड़ा अभिमान होता है कि आखिर ये प्रवी भी तो एक सोल्जर का बेटा है, एक फ़ौजी का बेटा है, जो आज भी अपने बाप को, जाने के बाद 8 साल गुजर गए तो भी अपने बाप को भी तो वो देखते रहता है, दर्शन देते हैं पिताजी. पता नहीं क्या बातें हैं ये. चलो इन बातों से बस इतना ही ख्याल रखो दोस्तों कि हमें हर फौजी का, चाहे वो रिटायर हो या चाहे आज काम पे हो, जैसे कि हमारे रणजीत निकम साहब के भाई साहब हैं अमोल निकम जी, जो आज भी कार्यरत है, जो आज भी अपनी भारत माता की रक्षा के लिए जुटे हैं. आज भी उनका पोस्टिंग है और अपने भाई का दर्द सीने में छिपाकर वो देश की सेवा करेंगे. लेकिन आज रणजीत निकम गए हैं तो क्या हुआ, लेकिन हमारे दिलों में वो सदा जीवित है और उनके लिए हम कुछ कर सकते हैं. बस इतना ही तो उनकी रूह को हमें आश्वासित करना है, उनके परिवार के साथ रहना है, उनके परिवार के लिए जो कुछ भी हम कर सकते हैं वो सब कुछ करते रहना है. हरभजन सिंह जी की रूह जैसे अपने भारत माता की रक्षा आज भी करती है, सिंस हिज डिपार्चर इन 1968, वैसे ही हर सैनिक का जज्बा होता है दोस्तों. इसीलिए कहते हैं, बड़े नाज के साथ कहता हूँ मैं भी, और हर सोल्जर कहता है, वंस अ सोल्जर इज़ ऑलवेज अ सोल्जर टिल हिज डेथ, नॉट टिल हिज डेथ, इवन आफ्टर हिज डेथ. और ये जवान बूढ़ा भी हो गया तो बस जवान ही तो कहलाता है. इसीलिए चलो नाज करते हैं ऐसे जवानों पे और उनके साथ रहने का थोड़ा सा संतोष भी उठाते हैं. कल फिर एक बार मैं अनाउंस करूंगा, हमें सब लोगों को मिलकर चितड़ी को जाना है, खटाव तालुका जिला सातारा. और कहाँ इकट्ठा होना है? रहीमतपुर रोड, अजंठा चौक, होटल प्रीति एग्जीक्यूटिव, अर्ली इन द मॉर्निंग 8 बजे, क्योंकि वहाँ हमें 11 बजे श्रद्धा सुमन अर्पित करने हैं. उनके गांव में जाना है, रणजीत निकम के परिवार को मिलना है, उनके बाल बच्चों को बस ये एक आश्वासन देना है कि अरे बेटा बेटी, आपके पापा भी नहीं रहे ना, तो भी हम आपके पापा के दोस्त आपका साथ ज़रूर देंगे, आपका साथ ज़रूर देंगे. आप कोई भी चिंता ना करना, बस आप पढ़ते रहना, पढ़ लिख कर बस अपना बाप का नाम बस रोशन करना है तुम्हें, अपनी माता का साथ निभाना है तुम्हें. बस ऐसी कुछ बातें बताने के लिए चलो हम कल चलते हैं चितड़ी गांव. मिलेंगे ज़रूर दोस्तों. वंस अगेन जय हिंद टू एवरी फौजी एंड एवरी सिविलियन ऑफ आवर ग्रेट इंडिया. सैल्यूट टू द ग्रेट फ्लैग ऑफ आवर इंडिया, आवर तिरंगा. जय हिंद, जय भारत.